आँखों में सपने सजाए, छुपके से दिल में समाए. काळ असणार आहेत त्यासाठी कनेक्ट राहा. आणि ह्या दोघी बघा बीच गर्ल्स कशा रेडी आहेत. कुठे चाललात तुम्ही? स्प्राईट घेऊन कुठे चाललात? आता पण कुठे चाललोय जिजा? कुठे चाललोय? मामा आजीकडे नाही चाललोय, बीचवर चाललोय. पाण्यामध्ये खेळायला. पूल मध्ये नाही बाबू, पाण्यात खेळायला चाललोय. तिकडे बीचवर काल गेलो होतो तिथे. जिजाचा हॅपी बर्थडे करायला. माझी एक चप्पल इथे, आम्ही रूमच्या बाहेर चप्पल काढली. एक चप्पल इथे, एक चप्पल कुत्र्याने कुठे ठेवली काय माहिती. हॅलो, वी आर रेडी फॉर बीच. इकडे या जिजा. अँड दिस गर्ल ऑल्सो. जिजा इथे राहा उभी, इथे समोर बघा मिरर मध्ये. फिट चेक. चलो, परत खूप ऊन होईल. वी ऑल रेडी फॉर बीच सेटअप. मी खूप एक्सायटेड आणि खूप दिवसातून ती इच्छा माझी पूर्ण होतीये. आणि डॅडी ऑल्सो सो एक्सायटेड. आणि मस्त समुद्राच्या लाटा येतात, सीज. आणि आता बीचवर एकदम शांतता आहे, फक्त पाण्याचा आवाज. चलो गर्ल्स. खऱ्या गोष्टी घेऊन आलेली, स्पेशली व्हाईट फर घेऊन आलेली. वुडन ट्रे आणला होता जो मस्ट आहे फूड प्लॅटरसाठी. बोहो थीमसाठी मी एक देवसेनाची छोटी बॅग आणली होती. हेअर क्लच असेल किंवा मुलांच्या आपल्या क्यूट जे असेल घरी ते तुम्ही या सेटअपसाठी यूज करू शकता. वुडन बास्केट आणलं होतं, फ्रूट बास्केट. आणि गेम्ससुद्धा आणली होती जी मी उदयपूरवरनं आणली होती, जी वुडनची होती. अशा खूप क्यूट गोष्टी आम्ही आणल्या होत्या ज्या आम्ही ह्या सेटअपसाठी यूज केलेला आहे. इथे मी एक केक शॉपमधून केक आणलेला, तो खूप डिलिशियस होता. त्याचं नाव होतं द केक ऑन बीच समथिंग लाईक दॅट, असं काहीतरी नाव होतं. मी प्रॉपर इथे मेन्शन करेल. त्यांचे केक अप्रतिम होते. आणि आमच्या बर्थडेला आधी अजून 4 चांद लावले ते. किहीम अँड वर्सोली बीचच्या जवळच आहे हे शॉप. नक्की विजिट करा तिथे पण. सेटअप चाललेलं आहे. आणि दोन्ही ब्युटीफुल क्युटीज इथे खेळत आहेत. काय खेळताय तुम्ही? काय खेळताय? स्वामी समर्थ बनवताय तुम्ही? ओके. डॅडी मस्त इथे किल्ला बनवतात. खूपच भारी वाटतंय, खूपच भारी. बेस्ट बर्थडे एव्हर. डॅडी एवढं क्यूट वाटतंय ना डॅडी. कोणता आहे डॅडी हा फोटो? हा, आवाज नाही येते. हां, स्टील तुम्ही कोणतं या फोटोला नाव काय द्याल? हां, सो मी सगळे वेपन्स आणलेत. फ्रूट्स कट करायला नाईफ पण आणलेली आहे. स्टील पण हे ठेवा म्हणजे इझी होईल, सेटअपला टाईम नाही लागणार. डॅडी इतका सुंदर किल्ला बनवला आहे ना, मस्त एकदम. स्टेअर्स वगैरे पण दिलात त्याला. आणि मध्ये ना असं एक फ्लॅग लावायला पाहिजे, छोटंसं काहीतरी असं भेटलं ना त्याला, ऑरेंज कलरचं काहीतरी भेटलं ना. आणि माझा सेटअप पण रेडी आहे. सो तुम्हाला
एकदम शांत निवांत पाहता येईल म्हणून माझ्या 2 क्युटीज मरमेड्स. तिला घेऊ. कुठे बनवलं हे? ओहो. तिचा कोणाचा बर्थडे? तुझा बर्थडे? हाय दोघींचा पण आहे. क्यूटी दिसताय. आता काय करू? मुलींनी मस्त ब्रेकफास्ट एन्जॉय केला, आम्हीसुद्धा एन्जॉय केला. आणि त्यानंतर आम्ही तिथे एक गेम ठेवलेली जी क्रॉस अँड ओ राऊंडमध्ये जे होतं पझल, सो ते क्रॉस मॅचिंग करायचं होतं, ते खेळलो. हा, तसं दोघींचं बॉन्डिंग ओव्हरऑल चांगलं आहे. पण असं आल्यावरती भांडण करत नाही आहेत. मी बीचवर आल्यापासून बघते, म्हणजे हे मला पाहिजे ते मला पाहिजे. घरी तरी बोलतात, इथे एकदम मस्त खेळत आहेत. बेबी काय करताय? हा, भांडी त्याल्यावर घासतात का? कोणती भांडी घासायची तुम्हाला? नुसती भांडी वगैरे काय घासताय? आणि आम्ही थोडेच फ्रुट्स खाल्लेत, कारण डेझर्ट पण खाल्लाय, ज्यूस पिलोय. सो आत्ता आम्ही सगळं क्लीन करतो. एक बॅग घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही हा सगळा कचरा टाकणार आहोत. सो मेक शुअर करा की तुम्ही बीचवर जरी आलात, फन केलं आहे, मस्ती केली आहे, पण तुम्ही तुमचा कचरा एका बॅगमध्ये पॉलिथिनमध्ये पॅक करून बाहेर डस्टबिनमध्ये टाका. कारण आपला भारत स्वच्छ राहिला तरच भारताची प्रगती होईल. जसं आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो तसंच आपण आपलं इंडिया क्लीन ठेवणं गरजेचं आहे. इंडिया म्हणण्यापेक्षा आपला स्वतःचा परिसर. तो चलो क्लीनअप करतो सेटअप आणि डायरेक्ट बीचवर जातो आता. आज तर पूर्ण भिजणार आहोत. सो त्या हिशोबानेच आम्ही आलो आहे. आणि आजची ॲक्च्युली वाईब होती अशी पीच पेस्टल वाईब होती. आपण एक थिंग काय करतो माहिती आहे का, कधी पण कारमध्ये सुद्धा आहे ना खूप इझिली कचरा थ्रो आउट करतो बाहेर. हां, ते पण नाही केलं पाहिजे. गाडीचं आपल्या हे गाडीमध्ये खूप पण डस्टबिन पाहिजे. डस्टबिन असेल ना तर आपण त्याच्यामध्ये सगळं त्याच्यामध्ये टाकायचा कचरा. आणि जेव्हा आपण गाडी वॉशिंगला घेऊन जातो क्लीन, ब्रेकफास्ट आला आहे, बीचवरनं आलो आहे. पहिलं ब्रेकफास्ट करतो, देन पूलमध्ये जातो. गाईज आम्ही आत्ता चेकआउट केलं आहे. सो आमचं ट्रिपचा हा लास्ट डे म्हणू शकता. छान प्रॉपर्टी आहे, किहिम पॅराडाईज बीच रिसॉर्ट. रेट सीझन वाईज चेंजेस होतात, पण तुम्ही नक्की करू शकता. होममेड फूड पण आहे. माझा बायो चेंज करणार का मी थांबले. गाईज अप्रतिम टेस्ट आहे. एकच बाईट खाल्ले मी, इतकी छान टेस्ट आहे. तुला कशी वाटली? करी कशी आहे? आपण काय ऑर्डर केलं? तर कोणती थाळी? मिक्स सगळे सी फूड आहे. 3 टाईपचे सी फूड्स आहेत. बोंबील फ्राय आहे, प्रॉन्स फ्राय आहे आणि पापलेट तवा मसाला. आणि सुकमध्ये काय आहे? आत्ता थांबलो आहे मॅप्रो गार्डनला लोणावळ्यामध्ये. हा आमचा लास्ट स्टॉप असणार आहे. सो अवर ट्रिप्स लास्ट डेस्टिनेशन म्हणू शकतो. चल ये ना. सेम आहे थोडी प्राईस.
लीची फ्लेवर आहे. इथे टेस्टिंगसाठी तुम्हाला सॅम्पल्स दिलेले आहेत. कोणतं पिलं? कोणतं ट्राय केला तुम्ही? कोणतं केला? काय आहे दीदी? हे टेस्ट कर. चॉको चिप होगी. टेस्टर है चॉको चिप. नाचोस नाचोस है ना. हे घे, हे ट्राय कर दीदी. थोडंसं घे. एक घे. मोजिटोसाठी हवाओं में खुशबू छोड़ गई, वो हंसी मुझे छू गई. मुझे उससे प्यार